बघितली का मंडळी, आज खिचडी बनवलेली आहे, ती सुद्धा बटाटा घालून, पण शिजवून नाही. एक मस्त ट्रिक वापरून आपण ही खिचडी बनवलेली आहे. तर उपवास म्हटला की खिचडी सुद्धा झालीच पाहिजे. तर ही उपवासाची खिचडी आहे. दुसरी डिश आहे ती म्हणजे साबुदाणा वडा. तोही झालाच पाहिजे. योग्य प्रमाण आहे इथे सांगितलेलं, ते फॉलो करा म्हणजे तुमचा सुद्धा साबुदाणा वडा हा मस्त कुरकुरीत आणि झणझणीत होईल. आणि त्याचसोबत आहे दही आणि शेंगदाण्याची चटणी. तीही एका वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. साबुदाणा वड्यासोबत ही खूप छान लागते. माझे तर एकदम फेवरेट आहे, कारण मला दही खूप आवडतं. तर ही सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग आता कृती बघूया. सविस्तर कृती आहे, साहित्य व्यवस्थित आहे, प्रमाण सुद्धा योग्य रीतीने दिलेले आहे. पण त्याआधी नमस्कार मंडळी, राम राम. मी समृद्धी, दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आता आपण बघूया साबुदाणा वड्यासाठी साहित्य काय काय लागते ते. तिथं आहे भिजवलेले साबुदाणा, 2 बटाटे आहेत, मिरची आहे तुम्हाला कसं तिखट हवं असेल तसं, आणि चवीनुसार मीठ. तर मी तर रात्रभर साबुदाणा मस्त भिजत ठेवला होता. हा 1 कप आहे. तर हा मस्त मळून घ्यायचा, जेणेकरून आपला साबुदाणा वडा हा फुटणार नाही तेलामध्ये. तर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल इंस्टावर तर तुम्ही फॉलो करा पेजला, फेसबुक पेजला सुद्धा तुम्ही फॉलो करा, आणि यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन सुद्धा तुम्ही प्रेस करा. तर इथं मी बटाटे घेतलेले आहेत, ते सुद्धा मी तर स्मॅशरनी किंवा अशी एखादी किसणी असेल त्याने किसून घ्या मस्त, म्हणजे मळताना जास्त आपल्याला त्रास नाही होत. आणि ह्याच्यामध्ये मिरची लास्टला घालायची आहे, कारण मिरची घातल्यानंतर हाताला खूप जळजळ होते, म्हणून लास्टला घालायची आहे. तर आता इथं घेतलेला आहे अर्धा कप शेंगदाण्याचा कूट, तो सुद्धा घालून मस्त मळून घ्या. आणि प्रमाण लक्षात घ्या तुम्ही, केव्हाही बटाटा हा कमी घालायचा आहे साबुदाणा पेक्षा. तर चवीपुरता मीठ घातलेला आहे. आणि आता मिरची सुद्धा घालूया. जर तुम्हाला गोड ही टेस्ट आवडत असेल ना, तर त्याच्यामध्ये थोडीशी 1 चिमूटभर साखर सुद्धा घातलं तरी मस्त टेस्ट लागते. आणि उपवासासाठी तुम्हाला जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर सुद्धा घालू शकता. जिरं खात असेल तर जिरे सुद्धा ॲड करा, खूप छान लागतात. आणि थोडंसं तेल लावून हाताला मळून घ्या, जेणेकरून चिकटणार नाही. आणि आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापत तळण्यासाठी. पण आता वडे सुद्धा बनवून घेऊया. तर हाताला तेल लावून मस्त मीडियम साईजचे वडे हे बनवून घ्यायचे आहेत, थापून टाकून हातावर. तुम्हाला किती पातळ हवेत, किती जाड हवेत, त्यानुसार तुम्ही वडे तयार करून घ्या. जास्त जाड ठेवू नका पण, कारण जास्त जाड ठेवला तर ते वडे आहेत ना, ते लवकर मऊ पडतात. पातळ ठेवला तर ते कुरकुरीत होतात. तर आम्ही दुसरा सुद्धा वडा बनवून तयार केलेला आहे. आता बघूया, तेल चेक करूया तापले की नाही, ते किती मस्त दिसत आहेत ना. तर आता मी 2 बनवून घेतलेले आहेत, आणि तेल सुद्धा चेक केलं मी, मस्त तापलेलं आहे. आणि आता हळूहळू आपण कढईमध्ये आपले वडे तळण्यासाठी ठेवून देऊया. तर मी पहिल्यांदा 3 वडे टाकलेले आहेत, आणि मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. गॅस अजिबात फास्ट नाही करायचा, मीडियम फ्लेमवरती आपल्याला वडे हे तळून घ्यायचे आहेत. तर आता मी परातण्याच्या मदतीने एक वडा पलटून घेते, आणि आलटून पलटून आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत, खरपूस भाजून घ्यायचे आहेत. घाई अजिबात करायची नाही, नाहीतर मग काय होतं, वरचा जो आवरण आहे ना तो जळतो आणि आतून कच्चा राहतो. मीडियम फ्लेमवरती तुम्ही तळून घ्या. मस्त दिसत आहेत की नाही आपले वडे. हे पहिली बॅच तयार आहे तळून, तुम्ही बघू शकता. रंग बघा त्याचा खूप छान आलेला आहे, आणि एकदम खरपूस भाजलेले आहेत. कलर बघा खूप छान दिसते की नाही. वडे बघा मस्त टुम्म फुगलेले आहेत. तर आता आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊयात. तर आता कढईमध्ये तेल तापलेलेच होतं, त्याच्यामध्ये मी आणखी 2 वडे बनवून घातलेले आहेत. ते सुद्धा मी आता आलटून पालटून परतवून भाजून घेणार आहे. तर उपवासासाठी मी ह्या आधी सुद्धा रेसिपी शेअर केल्या होत्या. वरईचा भात, शेंगदाण्याचे लाडू आणि शेंगदाण्याची आमटी. ती सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवरती व्हिजिट करा आणि बघा, आणि त्या पद्धतीने तुम्ही करून बघा. मस्त होतात, कमाल होतात, आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशा पद्धतीने मी
सर्व वडे तळून घेतलेले आहेत. तर आता आपण नेक्स्ट पदार्थ बघूया, साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी घेतलेल्या एक प्लेटवर साबुदाणे भिजवलेले, एक बटाटा घेतलेला आहे, तो मस्त चिरलेला आहे बारीक बारीक, आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ आणि थोडीशी साखर टाका, मस्त टेस्ट येते. तर हे क्यूब मी ना बघा असं मस्त छोटे छोटे क्यूब कापलेले आहेत, आणि कापल्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये ठेवून द्या, जेणेकरून त्याचं जे स्टार्चचे प्रमाण असतं ना ते निघून जायला मदत होते. तर कढईमध्ये घातलेले आहे तेल 1 चमचाभर, त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बटाट्याचे क्यूब्स. तर हे मस्त तळून घ्यायचं आहे खरपूस, जसं आपण फ्रेंच फ्राईज वगैरे तळतो तसं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. शिजलेला बटाटा सुद्धा तुम्ही घालू शकता, पण अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एकदा करून बघा, नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. आता टाकूया मिरची. मिरची पहिल्यांदा टाकायची नाही, कारण मग ती जळते. थोडेसे बटाटे फ्राय केल्यानंतर आपण मिरची टाकायची आहे. तर आता मिरची सुद्धा भाजून झालेली आहे. त्याच्यामध्ये टाकूया आता भिजवलेला साबुदाणा, तो सुद्धा मस्त परतवून घ्यायचा आहे. अजिबात घाई करायची नाही, गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे आणि एक वाफ द्यायची आहे. आता एक वाफ बसलेली आहे, तुम्ही बघू शकतात साबुदाणा कसा मस्त शिजल्यासारखा झालेला आहे की नाही. आता अजून एकदा आपण परतवून घेऊया मस्त, आणि त्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर. ते सुद्धा मस्त मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर आपल्याला आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर आता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर सुद्धा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त दाणेदार आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे. आताच तरी सुद्धा आपण एक वाफ देऊन घ्यायची आहे, कारण शेंगदाण्याचा कूट सुद्धा शिजलेला पाहिजे. मस्त दाणेदार झाली आहे, तुम्ही बघितलं. आता झाकून ठेवून देऊया त्याला. आता आपण करूया वड्यासाठी चटणी. तर दही घ्यायचं आहे 1 कप, मीठ, जिरे फोडणीसाठी आणि शेंगदाण्याचं कूट. जर तुम्हाला कूट आवडत नसेल तर तुम्ही प्लेन दही सुद्धा त्याच्यामध्ये साखर टाकून खाऊ शकतात, पण अशा प्रकारची चटणी करून बघा, मस्त लागते. आता दह्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. तुम्हाला जर लाल तिखट उपवासाला चालत असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकून घेऊन मिक्स करून घ्या, म्हणजे थोडंसं तिखट झणझणीत होईल. आता टाकूया शेंगदाण्याचा कूट, तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमच्याने. आणि आता तडका पॅनमध्ये टाकूया 1 चमचाभर तेल, त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला जिरे. तर जिरे मस्त फुललेले आहेत. आता मी तडका पॅन उचलून मस्त ह्या चटणीवर तडका देणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त तडतड तडतड होत आहे. खूप छान फोडणी बसलेली आहे. आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कलर बघा खूप छान आलेला आहे. तुम्ही लाल तिखट जर वापरायचं तुम्ही ह्याच्यामध्ये लाल तिखट वापरा, मी मगाशी बोलली तसं, त्याच्याने रंग खूप छान येतो. तर आता आपली चटणी, साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाणा वडा मस्त तयार झालेला आहे. तुम्ही ह्या